ग्रो बॅगमध्ये कुंडीमध्ये जे झाडं असतात ना, त्या झाडांना असं पाणी द्यावं लागतं. 8 दिवसाला नळाला सुकतं, मग 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं. फुल पाणी येतं आहे असं. आता उन्हाळ्याचं पाणी कमी येतं आहे, त्यामुळं मी फळझाडं काही लावणार नाही, कारण का पाणी जास्त लागतं आहे. मोठं पाणी आले. पाणीवाला कधी कधी सोडते तर कधी कधी नाही सोडत बघा, असा करते. टरबूजाच्या झाडाला पण देऊन घेऊ पाणी. लसणाचं आहे, लसूण लावला. कांदे अर्धे मी काल काढून नेले आणि त्याची पातीची भाजी बनवली ती. रताळ्याच्या वेलाला पण टाकून घेऊ. छानपैकी असं पूर्ण झाडाला 8 दिवसाला एकदा आल्यामुळं ना पूर्ण झाडाला असं मारावं लागतं पाणी. काल मी झाडांना औषधं म्हणजे नैसर्गिक औषधं असे सेंद्रिय खत टाकून घेतलेलं आहे, पण व्हिडिओ कट झाला माझ्याकडून. मोठा व्हिडिओ होता, कट झाला, त्यामुळे अपलोड करता आला नाही मला ते. आता एवढ्या भाज्या काढून घेतल्यानंतर ना मी असं फुलंच ठेवणार आहे. उन्हाळ्याचं पाणी नसतं आता, त्यामुळे फुलं ठेवणार आहे. म्हणजे काही भाजीपाला लावणार नाही, नंतर पावसाळ्यातच लावणार आहे. मग उन्हाळ्याचे कामं करून घ्यायचे. तर पूर्णपणे हे जे माती आहे ना, पूर्ण कचऱ्याची, पानाची, झाडाची, फुलांची ही जी माती बनलेली आहे ना, तर ही माती उन्हाला वाळू घालावं लागते. वाळू घालून त्याला ऊन द्यावं लागतं. ही बॅग धुवाव्या लागतात. ही ग्रो बॅग आहेत ना, ती वर्मीवासमध्ये निर्जंतुक करावे लागतात आणि नंतर यामध्ये माती भरावी लागते. मग त्यामध्ये बोन मील टाकावं लागतं, निमखली टाकावी लागते. मग हे टाकल्यानंतरच नंतर पावसाळ्यामध्ये अशा ग्रो बॅग भरून ठेवायच्या, अशा आद्दरवरती टेरिसवरती आपल्या. आणि मग पावसाळ्यामध्ये आपल्याला मस्तपैकी झाडं लावता येतात. झाडं म्हणजे फळं फूल असं, कांद्याची पात असो, पत्तागोबी असो, फ्लावर असो, वांगे असो, टमाटे असो, तर छानपैकी लावता येतं असं. आणि हा आहे ना पांढरा कांदा आहे, पांढरा, आणि त्या पांढऱ्या कांद्याचं मी बी धरणार आहे. तर पांढरा कांदा खूप छान असतो, आयुर्वेदिक असा असतो पांढरा कांदा. तर मी त्याचं बी धरणार आहे, म्हणून हे ठेवलेलं आहे असं. जास्त लाल कांद्यापेक्षा का पांढरा कांदा चांगला असतो खाण्यासाठी. त्याचे आयुर्वेदिक बेनिफिट असतात काहीतरी, त्यासाठी पांढरा कांदा आवर्जून घ्यावा आणि आवर्जून खावा. तर इकडं काय झालं, एका मिरच्याच्या झाडाला ना मिरच्या पिकल्या आता, आणि इथं छोटं झाड आहे तर त्या छोट्या झाडाला लागल्या आता जास्त मिरच्या. आणि हे आहे फुलाचं झाड, तर फुलं पण छानपैकी लागली होते. हो का, कळ्या फुलं सगळे लागले होते. तर परत पाणी असं टाकून घ्यावं लागतं. आणि इकडे आहे
हे पहा त्या दिवशी ना एका दिवशी मी त्या पोत्यामध्ये माती भरून ना गांडूळ खत ही पूर्ण भरून असं रताळ्याचा वेल लावलेला होता. तर हे का चांगला रताळ्याचा वेल फुटलेला आहे मस्तपैकी. आणि त्याला पाणी द्यावं लागते. मग तर किती दिवस येत आहे बघू. जर रताळ्याचं जेव्हा ही वेल मोठा होईल ना आणि रताळे लागतील ना तेव्हा काय करायचं आहे आपल्याला पोतच फाडून काढायचं आहे आणि रताळे बाजूला करून घ्यायचे आहे. रताळे लागतात किती ती बघू आता. तर मला गार्डनिंगची खूप हौस आहे अशी. तर मी असा ड्राममध्ये ना झाडाचा पाला हे ठेवते. आंब्याच्या झाडाचा आहे तर त्याचा पाला मी असा भरून यामध्ये ठेवते आणि त्याचं खत होतं. खत झाला की मग झाडाला घालायचा, झाडं लावायचे. तर छानपैकी पाणी मारून झाले आपलं सगळं. व्हिडिओ बंद करते आता. छोट्याशा बगीचाचा व्हिडिओ बघा तुम्ही. आवडला तर लाईक करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.